औरंगजेबाच्या दरबारातली माणसं थापा तर इतक्या मारायची, बर अशा अखबारात नोंदी आहेत की 50 उंटावरनं जाणारी माणसं आम्ही धरली. बर त्यांच्याशी घनघोर युद्ध झालं. हं. आणि औरंगजेबानी सगळी चौकशी करवल्यावर त्याला कळलं की हे सगळे व्यापारी होते, हे लढाईला बिढायला काही चाललेले नव्हते. बरं, उलट्या बाजूला ह्यांनी त्या 50 लोकांना मारलं हे खरं आहे का? तर तेही खरं नाही. काही शपथ. जिंजीला एक वेढा होता, म्हणजे राजाराम महाराज त्या वेढ्यामध्ये होते, आणि तो वेढा कोणी घातला होता? जुल्फिकार खानाने. अच्छा. औरंगजेबाला कळलं हा टाइमपास करतोय जुल्फिकार खान, म्हणून त्यांनी जुल्फिकार खानाच्या बापाला पाठवलं. अरे, राज्याचा वजीर आला, म्हणजे काहीतरी जबाबदारीने लोक काम करते. काय झाला परिणाम? असद खान आणि जुल्फिकार खान दोघं मिळून टाइमपास करायला लागले. काही शपथ. हे त्याला कळलं. त्यांनी कामबख्शला पाठवलं. हा. कामबख्शी उदयपुरी बेगम नावाची त्याची एक ठेवलेली एक बाई होती, त्याच्यापासून झालेला हा मुलगा. ठीक आहे. ह्यांनी मराठ्यांना तोफा दिल्या आणि सांगितलं कामबख्शाच्या स्वागताला तोफा वाजवा. काही शपथ. कामबख्श किती मूर्ख होता. कामबख्शाला हे कळलं नाही हे वेढ्यात त्यांच्याकडे तोफा आणि गोळे कुठनं येतात. औरंगजेबाला हे कळलं. ही जी शाळा, औरंगजेब काही इतका मूर्ख तसा नव्हता तो, फक्त ते स्प्रेड मोठा असला की कम्युनिकेशन उशिरा होतं, कारण तेव्हा काही आजच्यासारखं तंत्रज्ञान नव्हतं. औरंगजेब म्हणला हा सगळा फालतूपणा बंद करा. आणि त्यांनी सांगितलं की जुल्फिकार खानाला तिथंच ठेवा, कामबख्श आणि असद खान त्या दोघांना वरती बोलवा. आणि असद खान हुशार होता. असद खानाला कळलं की आता आपण गोत्यात येणार आहोत. असद खान जो गेला, काय झालं काय नाही झालं म्हणला, मला माफ करा म्हणला, काहीही झालं